हाय सगळ्याला यूट्यूब फॅमिलीला स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर अजून एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आपल्या डेली ब्लॉगमध्ये तर जे पण नवीन सबस्क्राईब झाले त्यांचं धन्यवाद, त्यांना थँक्यू. असंच आपलं रोज नवीन नवीन ब्लॉग येत राहतील. तर कालच्यानं खत घालायचे चालू होतं, तर म्हणलं आता एक छोटंसं एक गुड न्यूज द्यायची होती तुम्हाला. तर तुम्ही नक्कीच बघा, आपल्या फॅमिलीमध्ये अजून एक मेंबर ॲड झालेला आहे. तरी तुम्ही बघा, व्हिडिओ कंटिन्यू बघा, कुठेही स्किप करू नका. कारण तुम्हाला ती गुड न्यूज तुम्ही पण कधी पाहिलेली नसेल. ज्यांनी शेतातील शेतकरी जे ज्याच्यात आहे त्यांनी ती पाहिलेली असेल, पण शहरातल्या लोकांनी कोणीच पाहिली नसेल. कारण ते तर ती तुमच्यासाठी एक खास आनंदाची बातमी आहे. तर ब्लॉग आपला कुठेही स्किप करू नका, पूर्णपणे बघा. तुम्हाला नक्कीच दाखवते या ब्लॉगमध्ये. मला तर भरपूर आनंद झालेला आहे असा, तुम्हाला पण ती बघून होणार आहे. तर तुम्ही बघा, तुम्हाला दाखवते. तर बघा, खत वगैरे आपला अशा प्रकारे पसरून झालेला आहे. तुम्हाला मी दुपारच्या एका ब्लॉगमध्ये दाखवलेलं. तरी असा पसरलाय, आपण असा डिपो जे होता ते असा पसरलाय. आणि हे जे ह्याच्या खाली लॅटर होतं ते हे असं साईडला सारलेलं आहे. तर बघा, तरी असं साईडला सारलं. आता ट्रॅक्टरवाला काय आला नाही बघा. ते असं बेड मारून घ्यायचं आहे. तर ते ट्रॅक्टरवालाच आला नाही अजून. दिवस तर मावळायला लागलाय, टाईम तर झालेला आहे, पण कसलाच ते अजून तर आला नाही. मग ती कधी येते तर काय माहीत नाही. तर बेड मारून घेणं गरजेचं आहे बघा. तर तुम्हाला दाखवते बघा, आपण रोपाची असा खात इथंपर्यंत पसरलेला आहे. तर हो काही बघा, हे असं पसरलेलं आहे. तर बघा, रोप अशा प्रकारे आपल्या फांद्या फाट्या ह्याला फुटलेले आहेत. ह्याचा शेंडा असा मारायचा आहे, पण शेंडा काय मारला नाही. तर बघा रोप कसं आहे आपलं, हे किती छानपैकी आलेलं आहे. तर हे खत सगळ्याला खत टाकून सांगितलेलं आहे. नळ्या काढून साईडला सगळं ओकेमध्ये केलेलं आहे. पण ते बेड सोडणारं जे आहे तेच आलं नाहीत. तर कधी येते तर काय सांगू शकत नाही मी. तर तुम्हाला एक गुड न्यूज दाखवायची आहे, ती नक्कीच दाखवते. पण त्याआधी म्हणलं की पिरूला खत तुम्हाला दाखवत. मग हे खत असा सगळा हे करून घेतला, टाकून विस्कट पसरून नळ्या साईडला काढून घेतले त्या. तर बघा, तुम्हाला चला दाखवते आपली गुड न्यूज काय आहे ती. वेळ नको लावायला, तुम्ही उगं वाट बघत बसाल. तर नको वेळ लावायला, चला तुम्ही पण बघायला. तर बघायचं आहे का तुम्हाला गुड न्यूज? तर दाखवते बघा नक्कीच. आणि नक्कीच लाईक करायचं बरं का आपल्या त्या ह्याला बाळाला. आणि मी तर पहिल्यांदाच बघते, तुम्ही कोणी कोणी बघितलं आणि कोणी कोणी नाही ते सांगा. तर या बघू आपण हात लावू देते का काय नाही. तर दाखवते दाखवा. तर आपलं या काही एकच बाळ निघलेलं आहे. तर मी हातात घेऊ का, तुम्हाला दाखवते हातात घेऊन. येऊ का, इतकं भारी आहे का नाही, कोंबडीच्या पिल्लासारखंच आहे, पण लई छान वाटतंय बघायला. थांबा मी देते का धरलेला आहे पिल्लू हे. तर किती छान वाटतं हे बघा तुम्हीच, कोंबडीच्या पिल्लासारखं लय भारी. ह्याचं पंख बिंक का नाही, छोटंसं बाळ आहे. 2-3 दिवस झालं निघलेलं आहे, पण दाखवलं नाही. म्हणलं नको, लहान आहे तुम्हाला दाखवायला. तर इतकं लहान आहे, किती छान वाटतं हे बघा. एवढं मोठं बदक बघितलं, पण हे एवढं लहान असं पिल्लू बघितलं नाही. आणि हे आपलं चंदन काय करतो, हे पिल्लू बाहेर आलं का मारायला येतोय. असं कोणाला जवळ येऊ देत नाही, ह्याला खायला लावतोय. आणि ती खाली माहिती अंडी, अजून 4 अंडे, ती काय निघलीच नाही. ती तर कधी निघते ती काय माहीत नाही. तरी एक आमचं छोटंसं मेंबर आमच्यात ॲड झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता किती वळवळ करायला लागलंय. हो का, कसं आहे बघा हे बाळ. तर बघा सगळ्यांनी बघा किती छानपैकी आहे. तर ह्याला खाली सोडते बघा, कसं खातंय आणि कसं फिरतंय, कसं पळतंय बघा ते. तर त्याला त्याच्या मम्मीकडे सोडू आपण. खाली गेलं बघा, आता येते बाहेर आत गेलं बघा लांब. आणलं भयानं, आणलं त्यात. तर भयाने घेतलंय बघा ह्या भयान. तर आज त्याला आज सोडतो त्याच्या मम्मीकडं. लय कालवा करतो, ते लागले वरडायला. तर त्याच्या मम्मीकडे सोडतो. तर लय भारी बघा, एकदम गोंडस पैकी आहे. कसं आहे बघा, अजून दुसरे 4 निघले, लय भारी वाटतंय. तर नको मला सोडू आपण. तर भीती वाटते, कुत्री येते की त्याला धरलं केलं म्हणजे मग काय करायचं, म्हणून त्याच्या मम्मीकडे त्याला सोडलेला आहे. तर ह्याला आता सोडते बघा बाहेर, कसा पळत येतोय बघा शाळा. कसं होतंय नेमकं हा. तर ती म्हणतोय त्या बाळाला का घेताय तुम्ही. इतकं ज्ञान आहे ह्यांना सुद्धा, पक्ष्यांना सुद्धा. असं आहे. हात सुद्धा लावू देत नाही कोणाला. तो ती गेलो त्याच्यात आत. तर बघा कसं मया करतोय ती सुद्धा.
तिथं जाऊन बसले ते बाळ बाहेर आलं का ते येतंय बाहेर त्याला कुठं सुद्धा जाऊ देत नाही घेतंय जवळ आणि हे करतं या नीट धर की आम्ही. तर मग बघा तेव्हा का त्याला बसले त्याला बाहेर येऊ देत नाही बाहेर आलं तर इथं ही करतं या. बघा आपलं कसं वाटतंय नवीन मेंबर तर सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सगळ्यांना बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय.